नमस्कार मित्रांनो. आपल्याला पुढचे प्रॉब्लेम बघण्याच्या आधी एक्स बार आर चार्टचे पुढचे प्रॉब्लेम बघण्याच्या आधी प्रोसेस कॅपेबिलिटीची कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. कारण की प्रॉब्लेम मध्ये प्रोसेस कॅपेबिलिटीसाठी पण डाटा दिलेला असतो. तर बघा मित्रांनो, व्हॉट इज द प्रोसेस कॅपेबिलिटी? प्रोसेस कॅपेबिलिटी स्टडी इज कॅरीड आउट टू मेजर द ॲबिलिटी ऑफ द प्रोसेस टू मीट द स्पेसिफाइड टॉलरन्स. हा, स्पेसिफाइड टॉलरन्स मीट करने की स्पेसिफाईड टॉलरन्स जर आपल्याला मीट करायचा असेल तर प्रोसेस कॅपेबिलिटी ची स्टडी करावी लागते. प्रोसेस कॅपेबिलिटी म्हणजे काय? प्रोसेस कॅपेबल आहे का नाही. आलं लक्षात? प्रोसेस तुमची पूर्ण जे तुम्हाला समज 100 प्रोडक्ट बनवायचे होते, की 100 टायमावर बनले म्हणजे प्रोसेस कॅपेबल. पण 100 पैकी काही डिफेक्टिव्ह निघले म्हणजे प्रोसेस कॅपेबल नाहीये. प्रोसेस कॅपेबिलिटी म्हणजे काय? प्रोसेस कॅपेबिलिटी स्टडी इज कॅरीड आउट टू मेजर द ॲबिलिटी ऑफ द प्रोसेस टू मीट द स्पेसिफाईड टॉलरन्स. स्पेसिफाईड टॉलरन्स मीट करण्याची ॲबिलिटी म्हणजेच प्रोसेस कॅपेबिलिटी. तर बघा मित्रांनो, ते प्रश्न काय विचारते? हाऊ टू प्रोसेस कॅपेबिलिटी इज फाईंड. किंवा मेथड ऑफ फाइंडिंग प्रोसेस कॅपेबिलिटी. मेथड ऑफ फाइंडिंग प्रोसेस कॅपेबिलिटी. हे नीट लक्ष द्या. रे पुस्तकात तुम्हाला पुस्तकापेक्षा व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करतोय. प्रोसेस कॅपेबिलिटी. हा, सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, सगळ्यात पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट एक्स बार म्हणजे ऍव्हरेज. ऍव्हरेज एक्स बार म्हणजे काय करायचं? सगळ्यात पहिले ऍव्हरेज अँड रेंज म्हणजे आर. नंतर सेकंड स्टेप काय मित्रांनो? कॅल्क्युलेट ग्रँड ऍव्हरेज. ग्रँड ऍव्हरेज जे आपण आतापर्यंत केलं प्रॉब्लेम मध्ये तेच करायचंय, पण त्याच्यात थोडं जास्त आहे. ग्रँड ऍव्हरेज अँड आर बार. आर बार. तिसरी स्टेप काय मित्रांनो? तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय आपल्याला? कॅल्क्युलेट कंट्रोल लिमिट्स. कॅल्क्युलेट कंट्रोल लिमिट्स जे की आपण केलं. कंट्रोल लिमिट म्हणजे अप्पर कंट्रोल लिमिट, लोअर कंट्रोल लिमिट. तर आपण लिहून टाकू इथं एक्स बार चार्ट साठी अप्पर कंट्रोल आणि लोअर कंट्रोलचा फॉर्म्युला पण लिहायचा. जर तुम्हाला ही प्रोसिजर विचारली तर प्रोसिजर म्हणून पण विचारू शकते. युसीएल एक्स डबल बार प्लस A2 इंटू आर बार. A2 इंटू आर बार. आणि एलसीएल काय मित्रांनो? एक्स डबल बार मायनस A2 इंटू आर बार. नंतर पुढची स्टेप काय मित्रांनो? चौथी स्टेप. ह्याच्यात पहिले आर बारचं पण काढू. आर बार कंट्रोल आपला आर बार चार्टचे कंट्रोल लिमिट्स युसीएल डी4 इंटू आर बार आणि एलसीएल D3 इंटू आर. हे झालं. मग बघा मित्रांनो, तुम्हाला ना काय दिलेलं असतं? फॉर एक्झाम्पल टॉलरन्स दिलेलं असतं. म्हणजे 23.75 प्लस मायनस 0.1. मग तुम्हाला काय करायचं माहिती का? एक्स मॅक्स काढायचं. एक्स मॅक्स म्हणजे 23.75 मध्ये 0.1 ऍड केलं तर 23.85 बेरीज करायची. वाटलंच तर दाखवतो. 23.75 प्लस 0.1 23.85. नंतर एक्स मीन काढायचं. 23.75 मायनस 0.1 23.65. 23.65. मग काय करायचं मित्रांनो? एक्स मॅक्स मायनस एक्स मीन चा डिफरन्स काढायचा. एक्स मॅक्स मायनस एक्स मीन चा डिफरन्स काढायचा. एक्स मॅक्स मायनस एक्स मीन चा डिफरन्स काढायचा. समज फॉर एक्झाम्पल 23.85 मायनस 23.65 किती येतं मित्रांनो? हे 0.2. 0.2 क्रॉस चेक करू शकतो. 0.2
हे आल्यानंतर पुढची स्टेप काय मित्रांनो, 6 सिग्मा. हे बघ, काही काही ठिकाणी 3 सिग्मा पण काढतात, 2 काढा, 3 सिग्मा दोनदा काढावं लागतं. 6 सिग्मा सोपं आहे, तर 6 सिग्मा काढायचं. तर 6 आणि सिग्मा हे 6 आणि हे सिग्मा. हा, तर 6 सिग्मा. 6 सिग्मासाठी सिग्माचा फॉर्म्युला काय मित्रांनो, आर बार अपॉन D2. आर बार अपॉन D2. आर बार अपॉन D2. हा, मग नंतर 6 × सिग्मा काढायचं, 6 ने मल्टिप्लाय करायचं. मग म्हणजे आपण जर याला डायरेक्ट 6 सिग्मा घेतलं तर 6 × आर बार अपॉन D2. हा, याला तुम्ही म्हणता नॅचरल टॉलरन्स. याला काय म्हणता, नॅचरल टॉलरन्स. नॅचरल टॉलरन्स. बघा मित्रांनो, आता केसेस कशा आहे माहिती का, एक्स मॅक्स मायनस एक्स मीन हे जर 6 सिग्मा पेक्षा जास्त आलं, हा, 6 सिग्मा पेक्षा जर जास्त आलं तर प्रोसेस कंट्रोल मध्ये. प्रोसेस कंट्रोल. प्रोसेस कंट्रोल. तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, हे खूप महत्वाचं आहे बरं. आणि हा 4.4 स्पेशल पॉइंट आहे पुस्तकात. हा, त्याच्यासाठी आपण डायग्राम पण काढून दाखवू. बघा कशी डायग्राम काढायची. हे एक्स बार, हा, हे एक्स मॅक्स, हे एक्स मीन. त्याच्यासाठी वेगळी डायग्राम आहे, सॉरी. हा, त्याच्यासाठी डायग्राम अशी प्रोसेस कंट्रोल मध्ये असल्यावेळेस अशी काढायची. आतमध्ये दोन किती काढा, ते तुम्ही 2-3 काढा, काय एक्स बार एक्स डबल. हा, इकडे बघा, एक्स बारच लिहायला, एक्स बार. ही प्रोसेस कंट्रोल मध्ये असेल तर हा चार्ट काढायचा, म्हणजे एक्स मॅक्स आणि एक्स मीनच्या मध्ये. हा, नंतर पुढची केस याच्यातलीच, केस नंबर 2. केस नंबर 2 मध्ये एक्स मॅक्स मायनस एक्स मीन यांचा जो डिफरन्स आहे, हा जर 6 सिग्मा पेक्षा जर कमी असला, प्रोसेस आउट ऑफ कंट्रोल. प्रोसेस कशी आहे, आउट ऑफ कंट्रोल. हे खूप महत्वाचं आहे, आउट ऑफ कंट्रोल. आउट ऑफ कंट्रोल. मग याच्यासाठी काय करायचं, डायग्राम कशी काढायची, इकडे बघा रे मित्रांनो. एक्स बार हे जे आउट ऑफ कंट्रोल, हे काय बाहेर गेलं ना, आउट ऑफ कंट्रोल. हा, हे आउट ऑफ कंट्रोल. लक्षात. हा, नंतर कुठेही दाखव, आउट ऑफ कंट्रोल. लक्षात, आउट ऑफ कंट्रोल. एक्स मॅक्स एक्स मीन, एक्स मॅक्स एक्स मीन. नंतर लास्ट तिसरं, एक्स मॅक्स मायनस एक्स मीन इज इक्वल टू 6 सिग्मा. एवढी एकच डायग्राम. एक्स बार म्हणजे जर काळजी नाही घेतली तर प्रोसेस आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकते. केअर टू बी टेकन. केअर टू बी टेकन. प्रोसेस आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकते. हा, समजलं एवढं. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, प्रोसेस कॅपेबिलिटी जर तुम्ही केलं
तर काय भेटतं तुम्हाला? हा, प्रोसेस कॅपॅबिलिटी अचीव्ह ॲज फॉलोज. सगळ्यात पहिलं सोपं जर बघितलं आपण, तर आपल्याला काय भेटतं मित्रांनो? सेव्ह मनी अँड टाइम. जर प्रोसेस कॅपॅबिलिटी नीट केली, तर तुम्हाला काय होतं? पैसा वाचतो तुमचा फुकटचा, जो डिफेक्टिव्ह मधला. आलं लक्षात? हा, नंतर रिडक्शन ऑफ वेस्टेज ऑफ प्रोडक्शन. हा, रिडक्शन होत नाही प्रोडक्शन. आलं लक्षात? हा, प्रोसेस कॅपॅबिलिटी स्टडी केली, तर वेस्टेज जो आहे ना तो वाया जात नाही. म्हणजे वेस्टेज जो आहे ना तो कमी होतो. सॉरी, वेस्टेज काय होतो? कमी होतो. जिथं 10 पार्ट खराब व्हायचे, तिथं 5च खराब होते, 1च खराब होतो, का होतच नाही. आलं लक्षात? नंतर फाईंड पीस टू पीस व्हॅरिएशन. प्रत्येक पीसचं व्हॅरिएशन तुम्हाला समजतं. प्रत्येक पीसचं व्हॅरिएशन तुम्हाला लक्षात येतं. नंतर मेजरमेंट ऑफ ऍक्च्युअल व्हेरिएबिलिटी. ऍक्च्युअल व्हेरिएबिलिटी तुम्हाला कळते. ऍक्च्युअल व्हेरिएशन किती ते समजतं. नंतर डिटर्मिनेशन ऑफ पोझिशन ऑफ प्रोसेस कम्पेअर्ड टू टॉलरन्स. हा, पोझिशन कळती टॉलरन्सची कम्पेअर करून. हा, नंतर डिटर्मिनेशन ऑफ सेंटरिंग ऑफ प्रोसेस. सेंटरिंग काढता येते. लक्षात? मेन हे 4 लिहिले तरी चालतं. अशा प्रकारे प्रोसेस कॅपेबिलिटी हा टॉपिक इथं पूर्ण झाला. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या लेक्चरला आपण एक्स बार आर चार्टचे प्रोसेस कॅपेबिलिटीचे प्रॉब्लेम बघू.